या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। शरद पवार यांना सोडून गेलेले आमदार परत येतील, योग्य वेळेची वाट बघत राहा, असं मोठं विधान शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय। लोकसभा निवडणूक निकालात अजित गटाला केवळ 5 पैकी 1 जागा मिळाली। शिवाय मोदी मंत्रिमंडळात केवळ राज्यमंत्रीपद देऊ करण्यात आलं, त्यामुळे अजित पवार गटात नाराजी आहे अशी चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी हे मोठं विधान केलंय। योग्य वेळेची वाट बघा, गेलेले सर्व आमदार परत येणार असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं। तर अजित पवार गटात नाराजी आहे असं सुद्धा जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे योग्य वेळेची केवळ वाट बघा असं त्यांचं म्हणणं आहे आणि यामुळे आता अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार का, ही चर्चा देखील रंगली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडून। सुशील, जयंत पाटलांनी मोठं विधान केलंय, सविस्तर अपडेट या संदर्भात। नक्कीच जयंत पाटील आज अहमदनगरमध्ये आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा 25वा वर्धापन दिन असताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय की जे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जे आहेत ते अजित पवार गटाबरोबर गेले होते, ते आमदार आता परतण्याच्या मार्गावर आहेत। अनेक आमदार सध्या त्यांच्या संपर्कात आहेत आणि हे होत असताना त्या आमदारांना आम्ही योग्य वेळी तुम्हाला परत बोलवू असा सूचक इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे अनेक आमदार सध्या शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळे आज शरद पवार या ठिकाणी भाषणात काय बोलणार, विधानसभेची काय रणनीती देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदर इथलचा माहोल पाहिला तर निश्चितच एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। धन्यवाद सुशील दिलेल्या सर्व अपडेटसाठी। बोलणंच योग्य नाही, संपर्कात आहेत ते येणारच आहेत, त्यांना योग्य वेळेची वाट पाहायला आम्ही सांगितलं। आता मला आकडा विचारू नका।